आता हा पुढचा प्रश्न टीनेजर्स मुलींच्या वतीने आहे. ज्यांना ॲक्ने आहे टीनेजर्स मुलींना, त्यांनी मेकअप वापरावा का वापरू नये? मेकअप कुठला म्हणजे मेकअप वापरूच नाहीये असं नाहीये, म्हणजे मेकअप वापरू शकतात कारण फाउंडेशन नंतर ब्लश हा सगळं, कारण आजकाल मुली मेकअप व्यवस्थितच करतात सगळा. तर हो ते हो. सगळं करायला म्हणजे खरंच केलं तर त्याने ॲक्ने वाढेल का, किंवा मेकअप करून ॲक्ने वरती काही परिणाम होत नाही काय, म्हणजे यातलं सत्य काय आहे? हा नाही मेकअपचं कसं असतं की मेकअपच्या आधीचा बेस आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे आता जर तुम्ही स्टँडर्ड प्रॉडक्ट्स वापरणार असाल तर त्या हम्म. ऍक्नेवर निगेटिव्हली काम करत नाहीत डेफिनेटली. बर. फक्त ऑइलचा बॅलन्स करणारी क्रीम वगैरे तुम्ही त्याच्यात वापरणं खूप महत्वाचं असतं आणि ते तुम्ही म्हणजे त्यावेळेला काही डॉक्टरांना किंवा स्किन स्पेशालिस्टला भेटलं पाहिजे असं नाहीये. एक दोन क्रीमचे ट्रायल घेऊन तुम्ही ठरवू शकता. पण हा मेकअप चढवण्याच्या आधी स्किनची कंडिशन म्हणजे स्किनची हायजीन ही खूप महत्वाची आहे. स्किन चांगली क्लीन करणं, दररोज रात्री स्किनचं तुम्ही न्यूट्रिशन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग डे टाइम मध्ये तुम्ही मेकअप अप्लाय करू शकता. मेकअप अप्लाय करताना काळजी एवढीच घ्यावी लागते की खूप ऑइली क्रीम त्याच्यात वापरू नका हम्म. आणि मेकअप खूप तास कॅरी करू नका. हम्म. जेवढे तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे हम्म. कॉलेजमधले असतील किंवा एखाद्या इव्हेंट्स असतील तेवढे आवर झाले की लगेच छान पद्धतीनं स्किन स्वच्छ करा. हम्म. तो मेकअप उतरवताना सुद्धा त्याचं सायन्स आहे. ते फॉलो करा, ते माहिती करून घ्या आणि ते वापरा. काही प्रॉब्लेम नाहीये. आणि चुकीची किंवा खूप स्वस्तातली अशी फाउंडेशन वापरू नका. हम्म. कारण त्याने पोअर्स तुमची ब्लॉक केली जातात आणखी. आणि तशी जर ती ब्लॉक झाली तर खूप कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात, खूप डीप स्कार होऊ शकतात. तर त्याच्या बाबतीमध्ये मात्र मुलींनी या बाबतीत कॉन्शियस नक्कीच असलं पाहिजे. बरोबर. तुम्ही मेन रिझन पिंपल्स येण्याचं किंवा ॲक्नेचं सांगितलं की एक्सेस ऑइल सिक्रेट होणं. तर पिंपल ज्यांना ज्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम असतो त्यांनी मग मॉइश्चरायझर वापरावं का नाही वापरू? मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे कारण मॉइश्चरायझरमध्ये प्रत्येक वेळेला ऑइल बेस असतो असं नाहीये. सो मॉइश्चरायझर चूज तुम्हाला अगेन ट्रायलनीच करावं लागतं. आणि जनरली कसं होतं की मग बाहेर जाताना तुम्ही मेकअप वापरा आणि घरी मॉइश्चरायझर वापरा. म्हणजे मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्याच्यावर धूळ बसणं किंवा पोर्स ब्लॉक होणं हे होणार नाही. कारण मेकअप करता आणि जर प्रॉपर लेयर्समध्ये जर मेकअप केला असेल तर मग तुम्हाला स्किनला प्रोटेक्शन पण त्याच्यामध्ये मिळतं. हम्म. सो दॅट इज ओके. पण मॉइश्चरायझर हे वापरायला पाहिजे. फक्त काय होतं की कुठलंच मॉइश्चरायझर जर तुम्हाला सूट होत नसेल तर चक्क तुम्ही म्हणजे फेस मास्क आपण म्हणतो ना तसं हम्म. एखादं पातळ कापड घ्यायचं स्वच्छ. जर कॉटनचं असेल तर उत्तम, ते गुलाब पाण्यात बुडवायचं आणि चेहऱ्यावर फक्त घालून ठेवायचं सुकेपर्यंत. असं जरी रोज तुम्ही संध्याकाळी रात्री केलं तरी सुद्धा म्हणजे स्किनचं मॉइश्चर किंवा ऑइल बेस हा बॅलन्स होतो. बरोबर. तर ते सुद्धा पुरतं. मग तुम्हाला जर बाजारात मार्केटमधलं कुठलं मॉइश्चरायझर सूट होत नसेल तर हम्म. एवढा उपाय पण पुरतो.